आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार फिरोज खान यांच्यावर आरोप आहे की आपल्या पाकिस्तान भेटी दरम्यान हे एम्बॅरन्समेंट बनले. फिरोज खान साहेब, तुमचा भाऊ अकबर यांचा सिनेमा ताजमहल पाकिस्तानी लोकांना दाखवण्याचं वचन दिलं होतं, त्याचसाठी तुम्ही तिथे गेला होतात. परंतु त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गोंधळ घातला. तुम्ही काहीतरी अशी गोष्ट तिथल्या एका अँकरला बोललात की तुमच्या मिशा उपटून तुमच्या तोंडात घालीन. रजतजी, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि माझी आणि त्यांची भेट झालीच नाही. जे अँकर होते त्यांचं नाव होतं फजल रहमान, फखरे आलम. आलम. तर मी केवळ त्यांची झलक पाहिली जेव्हा मला बोलण्याची संधी मिळाली, जेव्हा ऑडियन्समध्ये बसले होते आणि मला काही प्रश्न ते विचारले. खरं आहे का आणि की ते तुमच्या जवळ आले होते कॅमेरा घेऊन, मायक्रोफोन घेऊन आणि तुम्हाला काहीतरी बोलायला सांगितलं हो होतं? हो, ते प्रत्येकाजवळ जात होते. आधी माझे भाऊ अकबर खानने भाषण केलं, कारण ते प्रोड्युसर डायरेक्टर होते, आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ आले आणि मला जे बोलायचं होतं मी बोललो. असं काय बोललात तुम्ही की त्यांना राग आला? मी असं म्हणालो की मला अभिमान आहे हिंदुस्थानी असल्याचा. आय एम प्राऊड टू बी अन इंडियन, एक वर्ल्डमधील सगळ्यात सेक्युलर कंट्री असल्याचा. आणि माझा अर्थ हा होता, त्यांना हे म्हणालो मी की सामाजिक अस्थिरतेचे जे एक कारण आहे ते म्हणजे धार्मिक मतभेद आहेत. हे आमच्या देशात होत आहे, हे तुमच्या देशात होत आहे बहुतेकदा, आणि हे होत आहे इतर देशांमध्ये देखील. तर ती गोष्ट मी जनरलाइज पाकिस्तानसाठी नाही केली आणि मी ते खूप खुल्या दिलाने बोललो. आणि मी म्हणालो, हे जगातील ग्रेटेस्ट कंट्री असल्याच्या नात्याने ज्यांचे प्रेसिडेंट मुस्लिम आहेत आणि सिख प्राईम मिनिस्टर आहेत, असं उदाहरण जगामध्ये कुठेच नाहीये. जेव्हा तुम्ही म्हणालात की हिंदुस्थान एक सेक्युलर कंट्री आहे, हो. हा एक असा देश आहे ज्यामध्ये एक सिख पंतप्रधान आहे, मुस्लिम प्रेसिडेंट हो. आहे, तर त्यांना आवडली नाही का ही गोष्ट? आता माझ्या लक्षात नाही आली की ही गोष्ट आवडली नाही की ही वस्तुस्थिती आहे, आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि एक भारतीय, आणि मला अभिमान आहे की भारतीय म्हणून ही एक वस्तुस्थिती आहे. याआधी सुद्धा आपले मुस्लिम प्रेसिडेंट होऊन गेले, चीफ मिनिस्टर होऊन गेले आहेत, चीफ जस्टिस होऊन गेलेत. पण मी असं ऐकलं की तिथे तुम्ही असं सुद्धा म्हणालात की पाकिस्तानमध्ये मुसलमान मुसलमानला मारतोय. मी असं म्हणालो रजतजी, की सामाजिक अस्थिरतेमुळे, धार्मिक मतभेदांमुळे खूप थोड्याफार दंगली होत असतात प्रत्येक देशात. मी म्हणालो आमच्या देशामध्ये सुद्धा होतात, हे खरी गोष्ट आहे. मी काय चुकीचं बोललो? मी म्हणालो हे आमच्या देशांमध्ये सुद्धा होतंय, तुमच्या इथेही. मी म्हणालो ही चांगली गोष्ट नाहीये, जगामध्ये होतंय. तुम्ही कदाचित पहिले असे व्यक्ती असाल ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या ऑडियन्सेसच्या समोर, त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर त्यांना इतक्या कडवट अशा गोष्टी आणि इतक्या खऱ्या गोष्टी बोललात. आता जर सत्य कटू वाटत असेल तर मी आता काय बोलू, काय करू शकतो? मी ऐकलंय की ते सत्य इतकं कटू वाटलं की त्यांनी त्यावेळी तुमच्या समोरून कॅमेरा, मायक्रोफोन दोन्ही काढून घेतले होते. हो, खरं आहे. फकुल आलमने माझं भाषण संपण्यापूर्वीच ते जरा पुढे जाऊ लागले आणि मी म्हणालो, थांबा तुम्ही. आणि मी माझं भाषण अजून संपवलं नाही, तर मला 2-4 शब्द आणखी बोलायचे होते, ते मी बोललो. आता त्यानंतर ते गेले, कबीर बेदीजवळ गेले आणि संजय खान, शत्रुघ्न सिन्हा, जे कोणी आपले पर्सनॅलिटीज होते तिथे, फरदीन खान, आणि गेले मनीषा कोइराला जवळ आणि मनीषाला बोलायला लागले की तुम्ही इतके नर्वस का वाटत आहात? मनीषा, यू आर शिवरिंग. तर ती बिचारी टिमिड, शी इज व्हेरी नाईस लेडी, शी वॉज टिमिड, शी वन ऑफ आर स्टार्स. हे होतो रजतजी, आम्ही तिकडे गेस्ट म्हणून होतो. अँड नो अँकर हॅज राईट टू से यू आर शिवरिंग. मी अँड वाय आर यू आर नॉट लाईक धिस इन फिल्म्स. तर मला ही गोष्ट काही चांगली नाही वाटली. मला वाटलं की या माणसाला विचारावं की बाबा तू या स्त्रीचा अपमान करत आहेस. शी इज अ फाईन ॲक्ट्रेस, वन ऑफ आर टॉप स्टार्स, आणि ती खूप चांगल्या कुटुंबातून येते. त्यामुळे मला हे त्यांना विचारायचं होतं. त्यामुळे मी माझ्या टेबलहून निघालो. मी माझ्या टेबलावरील काही माणसांशी बोललो. माझ्या मित्राची पत्नी, पाकिस्तानी माझा मित्र, तो तिथे परमनंट सिटिझन होता. आय टोल्ड द लेडी शी वॉज सिटिंग नेक्स्ट टू मी, शी सेड आय एम गोइंग टू आस्क दिस मॅन. त्यामुळे मी उठून टेबलवर निघालो आणि या माणसाला वाटलं की मला माहित नाही हे काय झालं, तर तो गेला माझ्या त्यांनी भावाजवळ. तुमचा सिनेमामध्ये रोल बघितला असेल ना, जिथे तुम्ही म्हणता की मैं तेरा खून पी जाऊंगा. मग त्यांना वाटलं असेल की रजतजी, माझ्याबद्दल बोलले जाते की मी आहे, राग आहे माझ्यामध्ये, परंतु आय एम द मोस्ट कंपॅशनेट मॅन इन दिस वर्ल्ड. पण ही गोष्ट And that's खरी आहे का my- की जेव्हा त्यांनी मनीषाला या प्रकारचे प्रश्न विचारले, तुम्हाला राग आला आणि त्या रागाला घाबरून ते जे पाकिस्तानी अँकर होते ते इकडे-तिकडे पळायला लागले? नाही, ते आपलं भाषण संपून खरं बोलला आहात.
भाषण संपून ते आपले निघून गेले बॅकस्टेजला आणि त्यांना समजले की मी त्यांच्याकडे येत आहे. तर तिथून ते निघून गेले आणि मी त्याच्यानंतर मी पाहिलंच नाही त्यांना. हे जे स्कफल झालं आणि माझी त्यांची हातापाई झाली आणि हे सगळं चुकीचं आहे, अत्यंत खोटं आहे. मी तर हे सुद्धा ऐकलं की तिथे तुम्ही प्लेट सुद्धा तोडल्या. आता तुम्हीच बघा, छोटीशी गोष्ट मोठी झाली आहे. ये दास्तां कहाँ शुरू कहाँ खतम हे गाणं आठवतं मला. तर विचित्र असा योगायोग रोज काही नवीन म्हणजे गोष्टी तिथे जे निर्माण होतात. पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये छापलं की तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे सुद्धा लिहिलं की थोडी जास्त घेतली होती फिरोज खान यांनी. साहेब हे बघा, मी मी 2 ग्लास शॅम्पेन प्यायलो होतो. मी खरं बोलतोय, शॅम्पेन वॉज बीइंग सर्व्हड टू एव्हरीबडी. प्रत्येक जण शॅम्पेन पीत होता, जे काही गेस्ट होते आणि आम्ही सुद्धा पीत होतो. पाकिस्तानचे लोक सुद्धा पीत होते. आम्ही एन्जॉय करत होतो, कारण छान असा प्रीमियर बघितला होता आम्ही लोकांनी आणि त्यानंतर आम्ही आपल्या पार्टीमध्ये आलो. पण हे खरं आहे का की वाद इतका वाढला होता की शत्रुघ्न सिन्हा यांना मध्ये येऊन बचाव करावा लागला होता? शत्रू ना तिथे होते. शत्रू अगदी आपल्या टेबलवर बसले होते आणि तुम्ही हे शत्रूला विचारू शकता. शत्रू येऊन तुमच्या समोर जेव्हा हे सांगतील, शत्रू माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे संबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी. आम्ही दोघांनी एका सिनेमामध्ये काम सुद्धा केलं आहे, कश्मकश, आणि मी त्यांना बिहारी पठाणची पदवी देतो शत्रुघ्न सिन्हाला. म्हणजे तुम्ही म्हणताय की काही खास झालं नव्हतं, तिळाचा डोंगर बनवला, एक छोटीशी गोष्ट होती ती उगाच छोटी वाढवली. गोष्ट मोठी बनवली. पण मोठी इतकी झाली की तिथल्या वृत्तपत्रामध्ये छापलं की तुम्हाला डिपोर्ट केलं पाकिस्तानमधून. एका रात्रीत सांगण्यात आलं की फिरोज खान आता निघून जा इथून. हे बघा, मी त्यामुळेच मी पासपोर्ट बरोबर आणला आहे रजतजी. मी तुम्हाला आधी आयटिनरी सांगतो पाकिस्तानची काय होती. 24ला आम्ही पोहोचलो. प्रेस कॉन्फरन्स वगैरे. 25ला अगेन प्रेस कॉन्फरन्स वगैरे. 26ला प्रीमियर होता. प्रीमियरनंतर ही पार्टी होती गॉल्फ क्लबमध्ये आणि या पार्टीमध्ये ही घटना घडली आणि याच्यानंतर दुसऱ्या सकाळी डेलिगेशन वॉज गोइंग टू कराची. कराचीमध्ये प्रीमियर होता. तर रात्री यामध्ये 2 वाजून गेले होते. तर मी अकबरला म्हणालो, भावा हे बघ, माझी काय विशेष येण्याची गरज नाहीये. मी खूप थकलो आहे आणि उद्या पंजाबचे चीफ मिनिस्टर परवेज चौधरी लाही यांनी मला रेड फोर्टमध्ये जेवायला बोलवलंय. तर मी प्लीज अवॉइड इट. तो म्हणाला, भाईजान या ना तुम्ही. तर मी म्हणालो, नाही बाबा, तुम्ही लोक जा. तिथे शत्रुघ्न सिन्हा पण आहे, तू आहेस, फरदीन खान आहे तिकडे. तर हे लोक सकाळी निघून गेले. दुसऱ्या रात्री मी गेलो रेड फोर्टवर आणि मला इतका मान दिला गेला तिकडे रेड फोर्टवर रजतजी. पंजाबचे चीफ मिनिस्टर, मोस्ट पॉवरफुल स्टेट मिनिस्टर चौधरी इलाही, त्यांचे मोठे बंधू, एक्स प्राईम मिनिस्टर ऑफ पंजाब, द चीफ ऑफ द मुस्लिम लीग, सगळ्या देशातील 50 अँबॅसेडर्स आणि सगळे मोस्टली ऑल द मेंबर्स अँड सेनेटर्स ऑफ द पाकिस्तान पंजाब असेंब्ली. आणि ऑडिओ व्हिज्युअल फिनिश झाले, लाईट साऊंड थिंग फिनिश्ड ऑन शहाजहान. सुंदर जागा आहे. मी फतेपूर सिक्रीच्या तुलनेमध्ये नाही आपल्या, परंतु ती खूप खूप सुंदर जागा आहे. तर खूप छान वाटलं मला तो प्रोग्राम बघून. शहाजहांवर होता. तर ते मग त्यांच्यानंतर म्हणाले की चीफ मिनिस्टर बाजूला बसले होते. इथे होता तो, ते पुढे बसले होते. फिरोज खान साहेब तुम्ही. तर मी म्हणालो, चौधरी साहेब अशी गोष्ट नाहीये. मी म्हणालो, तुम्ही आधी बोला. मला सन्मान मिळाला. माझ्या व्यतिरिक्त कोणीच बोललं नाही. मी केवळ असा व्यक्ती होतो जो बोलला त्यामध्ये तिथल्या प्लॅटफॉर्मवर. अँड द काइंड ऑफ अप्लॉज आय गॉट अँड द काइंड ऑफ फीलिंग दॅट आय वॉन्ट टू बिंग, जी वाजपेयीजींनी सुरू केली होती विदाऊट क्रिकेट टीम, जी प्रेसिडेंट मुशर्रफने रिस्पॉन्ड केली. आणि मी कायम प्रेसिडेंटचे कौतुक केले आणि माझ्या मते ते केवळ एक मिलिटरी मॅन नव्हते, ते स्टेट्समन होते. प्रेसिडेंट मुशर्रफ स्टेट्समन होते आणि त्यांना माहिती आहे दे आर सम हार्ड लाईन्स एलिमेंट्स देअर इन पाकिस्तान अँड वी हॅव इट इन. त्यामुळे ते प्रयत्न करत होते अशी परिस्थिती निर्माण करण्याचा जिथे हे 2 देश जवळ येऊ शकतील. म्हणजे आपण या जगामध्ये सगळ्यात मोठे होऊ शकतो. म्हणजे पण तुम्ही अमेरिकेनंतर तसं ज्या मुशर्रफ होऊ साहेबांचं शकतं इतकं हे. कौतुक करत आहात, त्यांच्याच बाजूने वृत्तपत्रांमध्ये विधान छापलं. ते म्हणाले की डिपोर्ट करायला हवं अशा माणसाला. आता जे मी काय सांगू तुम्हाला, हे कुठल्या प्रकारे ही बातमी पोहोचली तिकडे, ते काय होतं त्यानंतर इथल्या पेपरमध्ये लिहिलं. अब्बास नख्वी साहेब म्हणाले की फिरोज खान इज ट्रू नॅशनलिस्ट. आय एम अ ट्रू नॅशनलिस्ट. थँक यू व्हेरी मच तुम्ही म्हणालात. परंतु त्याबरोबर हे सुद्धा म्हणाले ते की फिरोज खान सेज दॅट पाकिस्तान वॉज बिल्ट ऑन हेट्रेड अँड पाकिस्तान इंडियन मुस्लिम दॅट वेंट दे हॅव ट्रीटेड बॅडली. मी असं कधीच म्हणालो नाही. इट्स माय स्पेस इज डॉक्युमेंटेड. आय मीन इट्स ऑन ब्लॅक अँड आय मीन इट्स ऑन कॅमेरा. तर ही गोष्ट आता इथल्या वृत्तपत्रांनी ती उचलली.
मीडियाने इथून उचलून ती तिथे टाकली होती. आता हे सर्क्युलेट होत 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 ते काय माहित प्रेसिडेंट तुम्ही पर्यंत म्हणत कसं होतात की पोहोचलं. तुम्ही पासपोर्ट आणला होता. तुम्ही दाखवू शकता का नक्कीच पासपोर्ट ज्यामुळे हे सिद्ध होईल? नक्कीच. ही न्यूज मी तुम्हाला जी सांगितली होती डेली मिररची हो. 29 ची न्यूज आहे. तुम्ही हो पाहिलं हो मी आहे. पाहिली आहे. आणि हा माझा पासपोर्ट आहे. यामध्ये मी तो पेपर ठेवून आणला आहे, कारण वेळ वाया जाऊ नये म्हणून. जज साहेबांना देऊयात, ते यामध्ये बघू शकतात हो, आणि हो. आपल्याला सांगू शकतात इट्स ते. ऑन 6 to 7 8-10 पेज फारुक. 30th हो. मध्ये 30th एप्रिल 2006. ही गोष्ट तर नक्कीच जी त्यांनी सांगितलंय ती खरी आहे, की लाहोरची तारीख आहे यावर 29 मार्च 2006 यांच्या तिथल्या डिपार्चरची. 30 30th एप्रिल जी 30th डिपार्चरची आहे 2006 आणि मग दुबईची आहे, जिथे हे गेले होते. त्याच दिवशीची तारीख तिथे सुद्धा आहे, की हे त्या दिवशी मग दुबईमध्ये 30 एप्रिलला यांची एंट्री सुद्धा म्हणजे आहे. ही गोष्ट चुकीची आहे की यांना डिपोर्ट केलं गेलं? अगदी चुकीची आहे. या पासपोर्टने हे सिद्ध होतंय की हे तर कमीत कमी सिद्ध होतं की तुम्हाला डिपोर्ट नाही केलं गेलं. पण हे सुद्धा खरं आहे की पाकिस्तानच्या सरकारने आता ही ऑर्डर काढली आहे, हा आदेश जाहीर केला आहे की फिरोज खानला पाकिस्तानमध्ये घुसू देऊ नये. तुमच्या एंट्रीवर बंदी घातली गेली आहे. आता रजजी हे बघा, त्यांचा देश आहे आणि मला कुठे पाकिस्तानमध्ये सेटल व्हायचं आहे. मी केवळ मला असं वाटतं की 2 देश जे आहेत आणि याला त्याला प्रोत्साहन दिलं जावं कल्चरल ॲस्पेक्ट्सने, कारण कल्चरल अँबॅसेडर्स हे खूप चांगले अँबॅसेडर्स आहेत या देशाचे आणि हे गव्हर्नमेंटच्या सुद्धा लक्षात आलं आहे. आणि या प्रेमाने मी गेलो होतो आणि तेवढाच आदर मिळाला. आणि ही घटना मी जी तुम्हाला सांगतोय आता, चीफ असेंब्ली आय वॉज मेड टू ॲड्रेस द असेंब्ली, इतकं प्रेम मिळालं मला, इतकं खूप. इट वॉज फॉर दिस इन्सिडेंट माझ्या मनाला खूप टेच लागली. परंतु काय बोलणार, आता ते प्रेसिडेंट आहे ते मुशर्रफ साहेब, आणि त्यांच्याबद्दल मी जे बोललो आहे इट्स ऑल ऑन हेडलाईन्स. आय ब्रॉट ऑल द पेपर्स. हे बघा, तुम्ही त्यांचं इतकं कौतुक केलं. हो. हे जे वृत्तपत्र जे तुम्ही म्हणताय नाही, नाही, की मी आणलं आम्ही आहे बरोबर वृत्तपत्र तुम्हाला सुद्धा दाखवायला. पाहिलं. तुम्ही पाकिस्तानचं कौतुक केलं, मुशर्रफ हो. साहेबांचं कौतुक केलं. तुम्ही अशी कुठलीच गोष्ट बोला नाहीत की ज्याने कोणाचं हो. मन दुखवेल. पण त्यांनी आपल्या टीव्ही चॅनल्सवर तुमची थट्टा उडवली. आता हे बघा, आता या सगळ्यांना वाटतं की मला इतका इम्पॉर्टन्स दिला गेला की मी त्यासाठी आभारीच जर आहे. तुम्हाला हवं तर मी तुम्हाला ती क्लिप दाखवू हो शकतो की नक्कीच, कुठल्या प्रकारे हो त्यांनी नक्कीच, थट्टा मी उडवली. पाहिलं आहे. हो. मला वाईट वाटलं या गोष्टीचं. कहते हैं कि शराब पी के आदमी सच बोलता है. मैंने शराब नहीं पी, इसलिए मैं सच बोल रहा हूं. समझ गए ना? देखिए, मैं असल में गुस्से में हूं. उस पॉप स्टार ने मेरी इंसल्ट की है. हिंदुस्तान से हम यहाँ आए थे. आप हमारे मेहमान हैं, हम आपके मेहमान हैं. क्या फर्क पड़ता है? सब चलता है. असल में मुगलों का ये वार, ये हमला कुछ नाकाम हो गया, क्योंकि ये ताजमहल शाहजहां ने नहीं, अकबर ने बनवा दिया. अकबर बादशाह नहीं, अकबर खान. इसमें मलका नूरजहां की पोती सोनिया जहां मुमताज महल बनी है. मैं खुद कंफ्यूज्ड हूं. क्या कह रहा था कुछ पता नहीं. मैं तो चाहता हूं प्यार दो, प्यार लो, प्यार दो, प्यार लो. 2 गोष्टी यांनी फिरोज खान साहेब हे बोलले आहेत की एक तर हे म्हणाले की मी प्यायलेलो नव्हतो. त्यांना हो. इंडिकेट करायचंय की तुम्ही प्यायलेला होतात. हो. आणि दुसरं ते म्हणतायत की मी कन्फ्यूज नव्हतो. त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही खूप कन्फ्यूज होता. हे बघा, मी पितो, शॅम्पेन कधी-कधी पितो, वाईन कधी-कधी पितो, आणि मी 2 ग्लास शॅम्पेनचे घेतले होते. त्याचा काही संबंध नव्हताच. त्याच्याशी काही संबंधच नव्हता या घटनेचा. कारण ही घटना जी घडली, या व्यक्तीने छोटीशी गोष्ट मोठी बनवली. यांनी त्या तर ज्या फखुल प्रकारे आलमने. पोर्ट्रे केलंय की तुम्ही प्यायलेला होतात, तुम्ही त्या माणसाच्या मागे धावत होतात, तो पुढे धावत होता आणि तुम्ही त्याला 2-4 कानाखाली सुद्धा दिल्या होत्या. जर असं असतं तर मला अरेस्ट केलं असतं. मी त्यांच्याच देशामध्ये होतो. मी जर त्यांना 2 कानाखाली लावल्या असत्या तर मी तर त्यांच्याच देशामध्ये होतो. मला अरेस्ट केलं गेलं असतं. आणि एक तर नशेच्या अवस्थेमध्ये जे म्हणत आहेत, नशेच्या अवस्थेमध्ये सुद्धा होतो आणि मी त्याला 2-4 कानाखाली मारल्या. तुम्ही म्हणताय जर असं, याला काही अर्थच नाही रजतजी. हे खरं आहे का की
त्यावेळी जेव्हा ही घटना घडली हो. तेव्हा जेवढे काही लोक होते, खूप सारे लोक, ज्यामध्ये अकबर खान सुद्धा होते, ज्यामध्ये संजय सुद्धा होते, ज्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा होते, महेश भट्ट होते, फरदीन फरदीन खान. होते, हो. तेव्हा हे लोक हे नाराज झाले तुमच्यावर की तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. नाराज त्यांना काळजी होती. मी काही केलं नाही ते ते हे बघा, असं म्हटलं जातं की वाईटापेक्षा बदनामी वाईट. म्हणतात वाईटापेक्षा बदनामी वाईट. तर यांना भीती वाटली, हे माझ्या बाजूला जे बसले होते, जरा कमकुवत स्वभावाचे होते लोक, ते माझे मित्र आहेत. जर त्यांना असं वाटलं की मी जाऊन त्यांना काहीतरी माहीत नाही काय, मी त्याला कमी जास्त बोलणार आहे, मी त्याला मारणार वगैरे, तर हे धावत गेले अकबर खानच्या जवळ, की आता खान साहेबांना खूप राग आला आहे. सी माय रेप्युटेशन प्रोसीड्स मी. मी यामुळेच म्हणालो की ज्या लोकांना माझ्याबद्दल माहीत नाहीये, ते म्हणतात की हे खूपच म्हणजे घाबरतात माझ्याशी बोलायला. जेव्हा लोक माझ्याजवळ येतात, माय माय आय एम अ मोस्ट कंपॅशनेट पर्सन इन द वर्ल्ड, बट आय एम नो नॉनसेन्स मॅन. माझी आपुलकी माझ्या जवळच्या लोकांसाठी ही कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी गोष्ट आहे या ही जगात. गोष्ट तुमची अगदी योग्य आहे की तुमची प्रतिमा अशी आहे की फिरोज खानला खूप राग येतो आणि खूपच लवकर राग येतो.